सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। ईव्हीएम संदर्भात निवडणूक विभागाच्या बैठकीत दिली माहिती। कत्तलीसाठी आणलेल्या 12 गौवंशांना जीवनदान। अकोला पातूर मार्गावर एसटीचा अपघात, 12 प्रवासी जखमी। शहर वाहतूक शाखेची 122 वाहनांवर कारवाई। आधार केंद्रांची अमानवीयता उघड। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कक्षात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। यावेळी ईव्हीएम रँडमायझेशन संदर्भात माहिती देण्यात आली। ईव्हीएम रँडमायझेशन संदर्भात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक निरीक्षकांकडून आवश्यक माहिती देण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात ही बैठक पार पडली। अकोला लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना, माहिती व मार्गदर्शन संबंधितांना वेळोवेळी केले जात आहे। बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कक्षात लोकसभा निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांची एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत ईव्हीएम रँडमायझेशन संदर्भात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक निरीक्षकांकडून आवश्यक ती माहिती देण्यात आली। यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक विनोद सिंह गुंजियाल यांनी माहिती दिली। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह एसडीएम व तहसीलदार यांची सुद्धा या बैठकीला उपस्थिती होती। कत्तलीसाठी नेले जात असलेल्या 12 गोवंशांना अकोटफैल पोलिसांनी जीवनदान दिले। एका महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनातून हे गोवंश कत्तलीसाठी अकोल्यात आणण्यात येत होते। विशेष म्हणजे हे सर्व गोवंश फळांच्या रिकाम्या कॅरेट मागे लपविण्यात आले होते। कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 12 गोवंशांना अकोटफैल पोलिसांनी पकडून जीवनदान दिले। एक बोलेरो पिकअप वाहनातून गोवंश कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची माहिती अकोटफैल पोलिसांना मिळाली। पोलिसांनी आपातापा रोड चौकात सदर वाहन पकडून त्यातील 12 गोवंश व वाहन असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दरम्यान फळांच्या रिकाम्या कॅरेटच्या आड हे गोवंश लपवून आणले जात होते आणि यामधील एक गाय मृतावस्थेत आढळून आली। या कारवाईमुळे खळबळ उडालेली आहे। पुढील तपास अकोटफैल पोलीस करीत आहेत। महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH30BD 0739 यामध्ये कत्तलीसाठी गोवंश अकोल्यात आणले जात असल्याची माहिती अकोटफैल पोलिसांना मिळाली। जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात अकोटफैल पोलिसांनी आपातापा मार्गावरील चौकात सापळा रचला आणि वाहन येताच वाहनाला अडविण्यात आले। सुरुवातीला या वाहनाच्या मागे फळांचे रिकामे कॅरेट दिसल्याने या वाहनात गोवंश असल्याचा संशय आला नाही, परंतु पोलिसांनी कॅरेटच्या मागे पाहिले असता गोवंश दिसून आले। पोलिसांनी सदर वाहनांची झाडाझडती घेतली असता वाहनात एक गाय दगावलेली आढळून आली। पोलिसांनी 12 गोवंश ताब्यात घेऊन गोवंश व वाहन असे अंदाजे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। गायींना आदर्श गोसेवामध्ये पाठविण्यात आले आहे। वाहन चालक मात्र पळून जाण्यास यशस्वी झाला। या प्रकरणी पुढील तपास अकोटफैल पोलीस करीत आहेत। अकोला पातूर मार्गावर एसटी व लक्झरीची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एसटीमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले। प्राथमिक उपचार करून प्रवाशांना घरी पाठवण्यात आलं। भरधाव एसटी बस आणि भरधाव वेगातच होती लक्झरी बस। अचानक लक्झरी बस व एसटी बस आदळले आणि अपघात होऊन 12 प्रवासी जखमी झाले। आज बुधवारी सकाळी ही घटना अकोला पातूर मार्गावर घडली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला ते पातूर मार्गाने अकोला डेपोची बस जात होती। या एसटी बसचा क्रमांक MH40Y 5743 असा आहे। पातूरकडे ही बस भरधाव मार्गाने जात असताना अंबाशी गावाजवळ MH32Q 2068 क्रमांकाच्या लक्झरी बसवर ही एसटी बस आदळली। या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले, तसेच बस व लक्झरीचेही बरेच नुकसान झाले। अपघातानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले, तर बस व लक्झरीमधील प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून मार्गस्थ करण्यात आले। या घटनेमुळे अकोला ते पातूर मार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती।
पोलिसांनी ती सुरळीत केली। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला ते पातूर मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढलंय। काही जणांचा जीव गेला तर काही जण जखमी झाले आहेत। या मार्गावर वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवित असल्याचे चित्र असून पोलिसांनी यावर अंकुश लावावा अशी मागणी होत आहे। शहर वाहतूक शाखेच्या वतीने अवैध वाहतुकीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। या वाहनधारकांकडून 1 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला। अवैध वाहतूक तसेच नियमांचे उल्लंघन करणारी वाहने, नंबर प्लेटमध्ये बदल अशा अनेक कारणांनी आज शहर वाहतूक शाखेने धडक कारवाई करून तब्बल 122 वाहनांवर कारवाई करत 1,04,000चा दंड वसूल केला। अकोला शहर वाहतूक शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी सकाळपासून धडाकेबाज मोहीम हाती घेतली। शहरात अवैध वाहतूक करणारी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी मोठी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली। यामध्ये लक्झरी बसेस, मॅक्झिमो, टॅक्सी, ऑटो व अन्य मोठ्या वाहनांचा समावेश आहे। दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी अशा प्रकारे 122 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून 1,04,000 रुपयांचा दंड अवघ्या 4 ते 5 तासात ठोकला। शहर वाहतूक पोलिसांच्या कारवाईने आज खळबळ उडाल्याचे दिसून आले। दरम्यान लोकसभा निवडणूक लक्षात घेता वाहनांची चेकिंग तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सिटी न्यूजला दिली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार कार्ड केंद्राजवळ सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना रखरखत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे। सध्या सर्वत्र उन्हाची दाहकता वाढायला लागली आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा पारा 43 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे। अशा वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार कार्ड केंद्राद्वारे अमानवीयतेचा परिचय देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय स्थित या आधार केंद्राबाहेर सर्व नागरिक तपत्या उन्हात उभे राहण्यास विवश झाले आहेत। या आधार कार्ड केंद्राबाहेर सावलीची कोणतीही व्यवस्था नाही। त्यामुळे आधार कार्ड बनविण्यासाठी अथवा आधार कार्ड दुरुस्तीकरिता येणाऱ्या नागरिकांना दीर्घकाळाकरिता रखरखत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे। या नागरिकांशी आधार कार्ड केंद्र कर्मचाऱ्यांना काहीच घेणे देणे नाही। सर्व प्रकारच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक मानले जाते। त्यामुळे नागरिक रखरखत्या उन्हात उभे राहून आपले काम करण्यास विवश झाले आहेत। येथे सावलीची व्यवस्था करण्याची गरज आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर। गायगाव येथील एका गादी कारखान्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत गादी कारखान्यातील 2.5 लाखांचं साहित्य जळून खाक झालं। नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली। बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या गायगाव येथील गादी बनविणाऱ्या कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 2.5 लाखाचे साहित्य जळून खाक झाले। या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविले। परंतु या आगीत गादी कारखान्यातील ऑइल इंजिनसह गादी बनविण्याचे साहित्य आगीत भस्मसात झाले। गायगाव रहिवासी मोहम्मद रफिक अब्दुल गणी यांचा गादीचा कारखाना आहे। या कारखान्यात गावातील नागरिकांसह जवळपासच्या गावातील नागरिकांनी गादी बनविण्याचे साहित्य ठेवले होते। शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गादीचे साहित्यासह ऑइल इंजिन असा अंदाजे 2.5 लाखाचे साहित्य जळाले। नागरिकांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली। आगीत गादी कारखाना मालकाचे लाखोचे नुकसान झाल्याने शासकीय मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बरखास्त केल्यानंतर जुने शहरातील काही भागात अवैध धंदे खुलेआम सुरू करण्यात आले आहेत। जुने शहर पोलिसांना हे अवैध धंदे दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। अकोला जुने शहर नेहमीच अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी कोणत्या गोष्टीवरून केव्हा कधी मारहाण, दगडफेक व तणाव निर्माण होईल याचा भरोसा राहिलेला नाही। पोलीस अधीक्षकांद्वारे गठीत विशेष पथक बरखास्त झाल्यानंतर या पथकाचे नंतर गठन करण्यात आले नाही। त्यामुळे जुने शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले आहेत। टेबलवरली जुगार अड्डे पुन्हा कार्यरत झालेत। आगामी सण उत्सव तथा लोकसभा निवडणूक पाहता जुने शहरातील अवैध धंद्यामुळे कधीही तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते। जुने शहरातील भांडपुरात पोलीस चौकीपासून काही अंतरावर भवानी रेस्टॉरंट आहे। या रेस्टॉरंट जवळ खुलेआम टेबलवरलीचा जुगार सुरू आहे। जुना अवैध धंद्यासोबतच नवीन अवैध धंदे या परिसरात सुरू झाले आहेत। या टेबलवरली जुगारावर युवकांची गर्दी सर्वाधिक असते।
खुलेआम सुरू असलेल्या जुगाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांना आहे, परंतु पोलिसांना हा जुगार अड्डा दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील ऑटो चालकांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहर बस वाहतूक सेवेच्या चालकाला ऑटो चालकाने मारहाण केल्याची घटना घडली. या संदर्भात रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. अकोला महानगरपालिकेची शहर बस सेवा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फायदेशीर व सुविधाजनक ठरत आहे. हीच बाब शहरातील काही ऑटो चालकांना खटकली आहे. त्यामुळे असे ऑटो चालक AMT चालकांशी वाद घालण्याचा प्रकार करीत आहेत. मंगळवारी अकोला रेल्वे स्थानकासमोर काही ऑटो चालकांनी विनाकारण AMT चालक प्रवीण लाड याच्याशी वाद घालून त्यानंतर मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची तक्रार रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. विशेष करून अकोला रेल्वे स्थानकावर बाहेर गावावरून येणारे प्रवाशीकडून ऑटो चालक मनमानी भाडे वसूल करीत होते. शहर बस सेवेचे प्रवास भाडे कमी असल्याने प्रवासी बस सेवेला प्रथम पसंती देत होते. ही बाब खटकल्याने रेल्वे स्थानकावरून ऑटो चालक शहर बस सेवेच्या चालकांशी वाद घालून मारहाणीवर उतरत आहेत. ऑटो चालकांच्या दादागिरीवर वेळीच लगाम घातला नाही तर भविष्यात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 8 महिन्यांपासून अकोला जिल्ह्यात ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये घोळ केल्याचा आरोप झाल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ऑफलाईन धान्य वाटपाचा खुलासा मागविलेला आहे. गेल्या 8 महिन्यात अकोला जिल्ह्यात वाटप झालेल्या 1,11,810 क्विंटल धान्याचे वाटप कोणाला झाले याचा खुलासा तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर RP वानखडे यांनी जिल्ह्यातील 7ही तहसीलदार अकोला शहर अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच 8 महिन्यांपूर्वी ऑनलाईन प्रणाली सुरू झाल्यानंतरही सुरू असलेले ऑफलाईन वाटप बंद करून 100% धान्य ऑनलाईन वाटप करण्याचेही पत्रात बजावलेले आहे. धान्याचे वाटप पॉस मशीनद्वारे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन मॅन्युअली करून धान्याचा काळा बाजार करण्यात आला. त्यामुळे ज्या दुकानांमधून ऑनलाईन वाटपाचा व्यवहार 50%पेक्षा कमी होते त्या दुकानांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव तहसीलदारांनी सादर करण्याची नोटीस 9 सप्टेंबर 2018 रोजी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली होती. त्यामध्ये संबंधित दुकानदारांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गतही कारवाई करण्याचे म्हटले होते. ऑफलाईन वाटप होत असलेले धान्य पात्र लाभार्थींनाच दिले जाते की नाही त्यांच्या नावे भलत्याच व्यक्तींना वाटप होत असल्याने त्या धान्य वाटपाची चौकशी करण्याचे शासनाने बजावले होते. सोबतच शासनानेच लाभार्थींना ऑफलाईन मॅन्युअल वाटप पूर्णतः बंद करण्याचा आदेश दिला होता. तरीही शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकार सुरू ठेवण्यात आला. संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या पर्वावर शहरातून नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेतून देण्यात आली. अकोला शहरात गेल्या 12 वर्षापासून संस्कृती संवर्धन समितीद्वारे हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर भव्य संस्कृती संवर्धन यात्रा म्हणजेच नववर्षाची स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 6 एप्रिल गुढीपाडव्याला ही भव्य नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये सामाजिक जागरण व विविध देखाव्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती नाईकवाडे कीर्तन महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. 6 एप्रिलला सकाळी 7 वाजता अकोलाचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरापासून या नववर्षाच्या यात्रेला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा अनेक मंदिरांना भेट देईल. या स्वागत यात्रेचे समापन बिर्ला राम मंदिरात महाआरतीने होणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या पर्वावर पारंपरिक वेशभूषेत नागरिकांनी या स्वागत यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संस्कृती संवर्धन समितीद्वारे पत्रकार परिषदेतून करण्यात आले. हिंदू नववर्षाप्रमाणे नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यालाच व्हायला पाहिजे असं आमचं आग्रहाचं मत आहे. आणि ही रॅली आम्ही मागील 12 वर्षापर्यंत काढतो आहे. रामेश्वर मंदिरापासून आम्ही सुरुवात करतो याची आणि शेवटी राम मंदिर बिर्ला राम मंदिरावर एंड करतो. या रॅलीचा उद्देश असा आहे सर की नवीन आपली जनरेशन जे आहे त्यांना मेसेज द्यायला पाहिजे किंवा आपण 31 डिसेंबर जो आपण जोराने मानतो नववर्षाकरता तो कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आपल्या संस्कृतीच्या हिशोबाने आपण हा नववर्ष त्यौहार गुढीपाडवा सुरुवात करतो. हिंदू नववर्षानिमित्त शहरातील आई तुळजाभवानी मंदिरात भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. गुढीपाडव्याला या कथेचे समापन करण्यात येईल. अकोला येथील शिवाजीनगर स्थित आई तुळजाभवानी मंदिरात हिंदू नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या पर्वावर श्रीमद भागवत व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
31 मार्च पासून 7 एप्रिल दरम्यान करण्यात आले। त्यामध्ये वाघागडचे रामेश्वर महाराज उगले आपल्या सुमधुर वाणीतून भागवत कथेचे पठण करीत आहेत। या भागवत कथेला श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत। या भागवत कथेमध्ये दररोज काकडा आरती, हरिपाठ व कीर्तनाचे आयोजन करण्यात येत आहे। 6 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 6 वाजता विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्यात येईल। 7 एप्रिल रोजी शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे। याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। आपण ज्या चावीने ताला बंद करतो त्याच चावीने ते ताला खोलावं लागते, तसं त्याला दुसरी चावी लागत नाही। तसं जीव या लौकिक संसारिक नामरूपानं जीवबंधनात पडलेला आहे, म्हणून त्याला आलं। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। ईव्हीएम संदर्भात निवडणूक विभागाच्या बैठकीत दिली माहिती। कत्तलीसाठी आणलेल्या 12 गोवंशांना जीवनदान। अकोला पातूर मार्गावर एसटीचा अपघात, 12 प्रवासी जखमी। शहर वाहतूक शाखेची 122 वाहनांवर कारवाई। आधार केंद्रांची अमानवीयता उघड। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार।